तर लोकसभेला महाराष्ट्रात मवियाला चांगलं यश मिळालंय, तसंच आता विधानसभेत सुद्धा मवियाचा विजय होईल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केलाय। तसंच मुख्य मित्रपक्षांसोबत इतर सहकाऱ्यांची काळजी घेणं ही सुद्धा आमची नैतिक जबाबदारी आहे, असं शरद पवार यांनी म्हटलंय। माझं काय ऐकण्याचं मी कधी ऐकलं नाही ना कोणी आमच्याशी बोललं। आणि खरं सांगायचं म्हणजे फादरांचं सेशन खऱ्या अर्थानं उद्यापासून सुरू होणार आहे। आणि फादरांचं सेशन हे 2 दिवसाचे 3 दिवस, त्यामुळे 2-3 दिवसात असं करणं शक्य नाही। खासदारांच्या नीती होणार नाही, पण सेकंड सेशन जे आहे ते ज्या दिवसाचं आहे त्यावेळी लोकांचा अंदाज येईल। आज तसं चित्र होईलच आहे। स्पष्ट सांगायचं म्हणजे कुठल्याही खासदाराला निवडणूक नको, कारण आता काही गडबड झाली तर निवडणुकीला जावं लागेल। आणि निवडणुकीला जायला तुम्हाला किती त्रास होतो, पुन्हा तसा पावसात सगळं बघायला, तसं आम्हालाही काय होत असेल। त्यामुळे नको निवडणूक अशी भावना सगळ्यांची आहे। असं आमचं लक्ष एकच आहे, म्हणजे जसं अजून सांगितलं होतं तो माणसांच्या डोळ्यामध्ये तुम्ही घाण जळ, तसं आज आमच्या सगळ्यांचं लक्ष उद्याची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे। या निवडणुकीमध्ये सामोरं जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्याचा प्रमुख मी आहे, काँग्रेस पक्ष आणि तिसरं म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेना आम्ही एकत्र राहणार आहोत। मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला प्रतिसाद हा चांगला दिला, पण यामध्ये जसे 3 पक्ष होते तसे डावे उजवे कम्युनिस्ट शेतकरी कामगार पक्ष हेही त्याच्यामध्ये सहभागी होते की ज्यांना आम्ही जागा देऊ शकलो नाही। उद्याच्या विधानसभेमध्ये या सहकाऱ्यांच्या हिताची जपणूक करण्याची नैतिक जबाबदारी आम्हा लोकांची आहे आणि म्हणून त्यांच्या सहज आम्ही पुढे जावं असा प्रयत्न केला जाईल।